UPSC 2025च्या सोशलॉजी ऑप्शनचा पेपर नुकताच झालेला आहे. हा पेपर 1 जर आपण नीट पाहिला तर काय गोष्टी लक्षात येतील की पेपर 1 मधले जे पहिले 3 टॉपिक्स आहेत, जे नॉन थिंकर टॉपिक्स आहेत, ज्याच्यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीचा उल्लेख आहे, स्कोप ऑफ सोशलॉजीचा उल्लेख आहे, एमर्जन्स, कंपॅरिझन किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी, याच्यावर सर्वाधिक क्वेश्चन्स आलेले आहेत. 130 मार्क्सचा एरिया याच क्वेश्चन्सवर कव्हर होतो. आणि त्यातही जर तुम्ही बारकाईने पाहाल तर हे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. इथे तुम्हाला चॉईस ऑफ क्वेश्चन नाहीये, तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे. त्यानंतर जर तुम्ही थिंकर्स बघाल तर थिंकर्सवर फक्त 60 मार्काचे क्वेश्चन्स आलेत कोर थिंकरवर. म्हणजे जे पूर्वी सुरुवातीला थिंकर्स एरिया कव्हर करत होते ते आता नॉन थिंकर एरिया कव्हर करत आहेत. आणि त्यानंतर जर तुम्ही नॉन थिंकरचे जे टॉपिक्स बघाल, मग ते 5th टॉपिक पासून 10 टॉपिक पर्यंत असेल, तर त्या टॉपिक्सवर कंटेम्पररी ट्रेंड्सवर क्वेश्चन्स येत आहेत. म्हणजे आपल्या नोट्समध्ये जो रिलेव्हन्सचा पार्ट मी ठेवत असतो, तो रिलेव्हन्सचा पार्ट काय आहे तर तो हा आहे. इथे तुम्हाला रिलेव्हन्सच्या रिलेटेड किंवा ऍप्लिकेशन बेस, कंटेम्पररी एक्झाम्पल बेस आन्सर रायटिंग करावं लागतं. ज्याचा फ्लो खूप चांगला आहे रायटिंगचा, त्याला हे नक्कीच जमणार आहे. दुसरी गोष्ट, मी ओरिएंटेशनच्या लेक्चरमध्येच बोललो होतो की सोशलॉजी आता थिंकर सोडून थिंकरच्या ऍप्लिकेशनकडे जात आहे. म्हणजे कोर थिंकर्सवरचे क्वेश्चन्स कमी होतील, पण थिंकरचं इम्पॉर्टन्स कमी होत नाहीये. ते आपल्याला युज करायचे, पण त्याची युजेबिलिटी, त्याचा फ्लो बाकीच्या टॉपिक्समध्ये वाढणार आहे. आणि तेच आता झालेलं दिसतंय. जो महाराष्ट्रात पूर्वी ट्रेंड असायचा की फक्त थिंकर शिकवले किंवा शिकले म्हणजे झालं, थिंकरच्या नोट्स मेकिंग केलं, रायटिंग केलं म्हणजे झालं, तर त्याने आता काहीही होणार नाही. तुम्हाला नॉन थिंकर टॉपिक्सला कव्हर करावंच लागणार आहे, त्याच्यावर मेहनत घ्यावीच लागणार आहे. आणि जास्तीत जास्त जर मार्क घ्यायचे असतील तर हे टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावे लागतील. दुसरी गोष्ट, जर पेपर तुम्ही म्हणाल कोणता कसा होता, टफ होता की इझी होता, मी याला इझी टू मॉडरेटच म्हणेल. कारण ज्यांनी पहिले 3 टॉपिक्स केलेत त्यांच्यासाठी हा खूप इझी होता, कारण त्याच्यामध्ये खूप डायनामिक चेंज नाहीये, फक्त कंटेम्पररी रिलेव्हन्स विचारलाय. बाकी ज्यांनी पहिले 3 टॉपिक्स केले नाहीत, अर्थात त्यांच्यासाठी हा पेपर थोडा डिफिकल्ट किंवा मॉडरेट गेला असेल. पण येस, जर युपीएससीचे प्रिव्हियस इयरचा ट्रेंड पाहिले, प्रिव्हियस पेपर पाहिले, तर त्याला धरूनच थोडा थोडा पेपर आहे. फक्त पहिल्या 3 टॉपिकचं इम्पॉर्टन्स वाढले, जे की 130 मार्क्स पर्यंत आहे.